श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे स्प्राउट सॅलड. सो यासाठी चला आपण कृतीकडे वळूया. यासाठी पूर्वतयारी आहे. मी मूग, हिरवे मूग आणि मटकी ही आधीच भिजवून आणि बांधून ठेवली होती. त्याला छान मोड आलेली आहे आणि आपण ते आता वाफवून घेऊया. दोघे एकत्र केलेले आहेत त्यास आणि आपण ही छान पाणी गरम पाण्यावर चाळणी ठेवून वाफवून घेऊया. 10 ते 15 मिनटं वाफवून झालेले आहेत. तोपर्यंत मी कांदे चिरून घेतले होते, टमाटे पण चिरून घेतलेले होते, निंबूचा रस काढून घेतला होता, चाट मसाला आणि काळी मिरी पूड पण काढून घेतलेली होती. वाफवून झालेले आहेत हे छान आणि आता आपण एकत्र करूया. खूप छान सुगंध येतो आहे मटकींचा, स्प्राउट्सचा. छान मोकळे पण झालेले आहेत. आपण एकत्र करूया, सुरुवात करूया एकत्र करायला. आधी स्प्राउट्स घालूयात. त्यानंतर घेऊया बारीक चिरलेले कांदे आणि बारीक चिरलेला टमाटर. सोबतच आपण घालूया चाट मसाला आणि काळी मिरी पूड. या स्प्राउट सोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तो आहे निंबूचा रस. बढिया. आणि आपण हे एकत्र करून घेऊया. खूप छान हेल्थ बेनिफिट्स देणारं हे सॅलड आहे. हे सॅलड जर आपण खाल्लं सकाळी सकाळी तर दिवसभर आपलं पोट फुल राहतं. वेट लॉससाठी खूप छान आणि उपयुक्त असणारं हे सॅलड आहे. आपण छान एकत्र करून घेऊया. चमच्याने किंवा जुन्या पद्धतीने सुद्धा आपण ते एकत्र करून घेऊ शकतो. याने तर खूप छान एकत्र होतं आहे. झालेलं आहे छान आणि आपलं सॅलड रेडी आहे, स्प्राउट सॅलड. ते आपण सर्व करून घेऊया. सो आम्ही दोघंजण ते मी 2 बॉलमध्ये सर्व करते आहे. दोघांपैकी आमचा हा पोटभर झालेला नाश्ता आहे, झटपट झालेला नाश्ता आहे. खूप कमी वेळ लागतो. बस पूर्वतयारी आहे की आपल्याला ते जे धान्य आहेत, स्प्राउट्स आहेत, ते आपल्याला मोड आणून घ्यायचे आहेत. सो इट्स रेडी टू ईट सॅलड. तुम्ही पण करून बघा हे सॅलड घरी. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.